सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्रीपद न मिळण्याचे पाप मोहिते पाटील यांच्यामुळे झाले आहे, असा पलटवार भाजप नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केला आहे। त्यामुळे मोहिते पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे आहेत। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळाले नाही याची खंत वाटते असे म्हटले होते। तसेच सोलापूर जिल्ह्याची राजकीय घडी विस्कटली आहे असेही त्यांनी म्हटले होते। खासदार मोहिते पाटील यांच्या टीकेला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोनच वाक्यात उत्तर दिले आहे। काहींना शिंग फुटली आणि सोलापूर जिल्ह्याची राजकीय घडी विस्कटली असेही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले होते। त्याला उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी ते स्वतःबद्दल बोलले असावेत असे सनसनीत टोला त्यांनी माढ्याच्या खासदारांना लगावला। हिंदी भाषा लागू केली तर आपण शाळाही बंद पाडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला होता। त्याला उत्तर देताना गोरे म्हणाले, कधीतरी काहीतरी चालू करण्यासंदर्भात बोलावं। कायम बंद पाडणारी भाषा ही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारी भाषा नाही। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र ही मराठी भाषिकांची भूमी आहे, त्यामुळे इथे मराठीचा सन्मान होतच असतो। जेव्हा आपण विकसित महाराष्ट्राची संकल्पना मांडतो तेव्हा अनेक भाषांना घेऊन पुढे जावं लागतं। त्या सर्वांना पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत। इथे कोणालाही कसली सक्ती नाही, पण आता निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे मराठी प्रेम जागं झालेलं आहे। मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळं होतोय असंही सांगितलं जाईल। निवडणूक झाल्यावर हे सर्व थांबलं जातं। चिमणी आपलं घरटं पावसाळ्यात बांधायला घेते, पण चिमणीचं घरटं कधीच पूर्ण होत नाही। त्यामुळे निवडणुकीपुरतं मराठी आणि मुंबईचं प्रेम सत्तेपर्यंत कधीच पोचत नाही, असा टोला गोरेंनी ठाकरे बंधूंना लगावला। आजपर्यंतच्या इतिहासात सर्वोच्च म्हणजे तब्बल 27 लाखांच्या वर वारकरी यंदाच्या आषाढी वारीसाठी आले होते। वाटेत कोट्यावधींच्या संख्येने पालख्यांचे दर्शन घेतले। प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांसाठी सुविधांची तयारी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली होती। त्यातून आज वारी यशस्वीपणे पार पडली आहे। वारीबद्दल तक्रार करणारा एकही माणूस आम्हाला भेटलेला नाही, त्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे, असेही ते म्हणाले। ते पाप त्यांच्यामुळे झाले। मुख्यमंत्री सुद्धा वारीचं कौतुक केलं, मॅनेजमेंटचं कौतुक केलं। जर्मन हँगर नावाची एक प्रक्रिया केली होती। मॅनेजमेंट करताना तुम्हाला नेमकी काय भावना होती आणि वारीच्या नंतरची नेमकी काय पहिली प्रतिक्रिया असते? फक्त जर्मन हँगर पुरती वारी मर्यादित नव्हती। जर्मन हँगर हा त्यातला एक भाग होता। आपण बघितलं की प्रचंड मोठा पाऊस वारीच्या अगोदर पडत होता, तेव्हा दिंडीसोबत वारीसोबत येणाऱ्या अनेक लोकांची राहायची व्यवस्था असते, पण जो कॉमन वारकरी असतो त्याला राहायची व्यवस्था नसते, तो कुठेतरी झाडाखाली रस्त्याच्या कडेला कुठेतरी आश्रय घेत असतो। आणि पडत्या पावसामध्ये काय ते पॉसिबल नव्हतं या सगळ्या गोष्टी, पण त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय व्हावी मुख्यमंत्री मोदयांची भावना होती। आम्ही ते जर्मन हँगर उभे केले, प्रचंड मोठी मागणी त्याची वाढली आणि कालांतराने आम्ही वाढवत ते गेलो आणि वारकऱ्यांची सोय झाली। त्या ठिकाणी झोपण्यापासून, शौचालयापासून, आंघोळीपासून, अगदी दवाखान्यापासून चरणसेवा पण त्या ठिकाणी होती। अशी कुठली व्यवस्था नव्हती की त्या मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये नव्हती। त्यामुळं या सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे की वाळवंट आपण बघितलं असेल, ज्या वाळवंटावर प्रचंड मोठी श्रद्धा वारकऱ्यांची आहे, तो वाळवंट कसा असायचा याबद्दल मी बोलणार नाही, पण यावेळी असा वाळवंट सुंदर, जवळजवळ 30% अतिक्रमण होतं, काढून टाकलं, तो क्लीन केला। 10-15 दिवसापासून अगोदरपासून शौचालयाची व्यवस्था केली, एकही घाण तुम्हाला कुठं दिसणार नाही, एक तुकडा कुठं दिसणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था केली। शहरातले अतिक्रमण काढली। खास करून आपण बघितलं VIP कल्चर बंद करून टाकलं, VIP दर्शन बंद केलं आणि त्यासोबत आपण बघितलं असेल की एवढा मोठा श्रद्धेनं भाविक येतो, तेव्हा वारी मार्गावर ज्या ठिकाणी मांस विक्रीची दुकानं असायची ती दुकानं आपण बंद केली। असे अनेक ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतले आणि त्याचा परिणाम आपण बघितला की एवढी सुंदर, एवढी उत्साहाने पार पडलेली वारी आणि निर्विघ्नपणे पार पडलेली वारी आपण बघितली। त्याचं कौतुक सगळ्या वारकरी बांधवांना आहे आणि त्याचा आनंद, शेवटी लोकांची सेवा केल्याचा आनंद माननीय मुख्यमंत्री मोदयांना आहे आणि खास करून मलाही या निमित्तानं आनंद आहे। आणि आपण आता ते